नमस्कार मित्रांनो. आजची ही सत्य घटना फक्त एक गुन्हा नाही, तर ही तुटलेल्या विश्वास आणि उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची कहाणी आहे. आणि एकाच घरात विश्वासाने दिलेला आसरा आणि एका चुकीच्या निर्णयामुळे हळूहळू विनाशाकडे कसे गेले आणि नात्यांची मर्यादा कशी ओलांडली आणि त्याची किंमत निरपराध लोकांना मोजावी लागली. आणि ही संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेश महबूब जिल्ह्यामध्ये. आणि या ठिकाणी कायबा पोलीस स्टेशन आहे आणि या कायबा पोलीस स्टेशन अंतर्गत शास्त्रीनगर एक जागा आहे. आणि या ठिकाणी राहणारे एक श्यामसुंदरी सैनी. आणि श्यामसुंदरी सैनीचे वय 44 होते. श्यामसुंदर सैनी त्याच्या पत्नीचे नाव गौतमी श्यामसुंदरी सैनी असं होतं. वय 36 आणि 2 मुलं. मोठा मुलगा कृष्णकांत ज्याचे वय सर्वसाधारण 16 आणि सर्वात लहान मुलगा छोटू ज्याचे वय 12 आहे. आणि एक मुलगी जिचं वय 15 नाव पूजा श्यामसुंदर सैनी जी आहे फुल विक्री करण्याचा म्हणजे व्यवसाय करत होता. आणि फुल विक्री करून फुलांच्या माळा वगैरे बनवायचा आणि ते विक्री करून त्याचा उदरनिर्वाह चालवायचा आणि यामधून आपला घर खर्च चालवायचा असायचा. घरपरपंच, मुलाबाळांचं शिक्षण आणि ही सर्व गोष्टी तो ह्याच व्यवसायातनं हेच फुलांच्या माळा बनवून तो आपला परपंच चालवत होता. आणि श्यामसुंदर सैनीची त्याची एक छोटी बहीण होती आणि त्या बहिणीला एक 17 वर्षीय एक मुलगा होता आणि त्याचं नाव सूरज होतं. आणि याच सूरजचा फोन आपल्या मामालाच म्हणजे श्यामसुंदरला सैनीला येतो आणि तो म्हणतो माझे इंटरचे पेपर आहेत आणि तुमच्या तालुक्यातनं आहेत आणि तुमच्या त्या गावातनं आहेत असं तो मामाला सांगतो. आणि तुमच्या इथे येऊन मी पेपर देतो. आणि श्यामसुंदर त्याला म्हणतो की ही काय विचारायची गोष्ट आहे का, तुला जोपर्यंत इथं राहायचंय तोपर्यंत राहा, पेपर वगैरे दे. आणि असं मार्च 2025 मध्ये सूरज हा आपल्या मामाकडे येऊन राहू लागतो. आणि श्यामसुंदर यांची पहिलेच 2 मुलं आणि 1 मुलगी असे 3 अपत्य होते. आणि ते लहान असल्या कारणाने तो 17 वर्षीय सूरज जो होता तो श्यामसुंदर सैनी म्हणजेच त्यांच्या मामाकडे येऊन तिथे राहू लागला आणि तिथे अभ्यास करू लागला. आणि तिथे त्याला एक सेपरेट रूम दिली गेली. आणि त्याच्या मामाने आपल्या म्हणजे त्याच्या बायकोला सांगितलं, मामीला अर्थातच, की ह्याला एक अभ्यास करण्यासाठी कोणी त्याला डिस्टर्ब करू नये म्हणून ह्यासाठी त्याला स्वतंत्र एक रूम दे, स्वतंत्र खोली दे. आणि असं असताना तो तिथे राहू लागला, तो तिथे अभ्यास करू लागला, तिथनं एक्झामही देऊ लागला. असं असताना त्याचे मामा मामी सर्व ह्याच्या देखभालीची काही कमी पडून देता कामा नये. भले त्यांनी इन्कम कमी असला तरी ते आपल्या भाच्याकडे व्यवस्थित नीटनेटकं म्हणजे त्याला पाहत होते, व्यवस्थित त्याचा आदर हे सर्व करत होते. आणि त्याला अभ्यासासाठी वगैरे सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी त्यांनी सेपरेट रूम देखील दिली होती. आणि असं असताना श्यामसुंदर सैनी यांची पत्नी जी होती गौतमी सैनी ही आपल्या हाताने स्वयंपाक वगैरे बनवायची आणि आपल्या मुलांनाही जेव घालण्याची आणि श्यामसुंदरलाही जेवायला द्यायचं आणि आपल्या भाच्याला देखील जेवू वगैरे घालायचे. असं सर्व प्रकारे त्यांनी काळजी घेतली. आणि असं असताना गौतमीचं म्हणजे श्यामसुंदर यांच्या पत्नीचं कौतुक श्यामसुंदर ही कवा करत नव्हता. आणि असं असताना
म्हणजे तिच्या नवऱ्याचा भाचा, म्हणजे तिचा पण भाचाच. तर तो भाचा तिचं फार कौतुक करायचा, फार तिला हे करायचा. आता शेवट मामी आणि भाच्याचं नातं आहे आणि इथं तो खूप मामीचं कौतुक करायचा. अशा पद्धतीने असं चालत राहिलं काही दिवस. तो भाचा आपल्या मामीचं इतकं फार कौतुक करायचा. तो आपल्या मामीचं कौतुक, मामी तुम्ही स्वयंपाक खूपच छान बनवता, मामी तुम्ही भाजी खूपच छान बनवता. आणि आता कुठलीही लेडीज ती कौतुकाची शी असते, म्हणजे तिला नावाजलेलं एखाद्याने नावाजलं की तिला अभिमान वाटतो जरासा, तिच्याविषयी कोणी काहीतरी चांगलं बोललं तर. तर इथंही असंच झालेलं आहे. आणि असं ती कौतुक करता करता गौतमी देखील अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीसारखं त्याला जीव लावू लागली. आणि असं असताना त्यांचे हसत खेळत हे दिवस म्हणजे केव्हा हे दिवस कसेही झाले त्यांना कळलंच नाही. आणि ही मजाक, हसणे वगैरे असं काही गोष्टी हळूहळू खूप वरच्यावर यांचं प्रमाण वाढू लागलं. आणि एक दिवशी हा सूरज तो सर्वसाधारण 11:30-12 या दरम्यान म्हणजे 11:30-12 वाजल्या होत्या. त्यावेळेस तो अभ्यासात मग्न होता, म्हणजे अभ्यास करत होता. आणि तो रूममध्ये बसून अभ्यास करत होता. आणि गौतमी ही म्हणजे त्यावेळेस गौतमी झोपली होती. आणि गौतमीला अचानक जाग आली. आणि जाग आल्यानंतरनं गौतमी त्याच्यापाशी गेली आणि त्याला म्हणली की तू अजूनपर्यंत अभ्यास करत आहे, तू आता झोप, उद्या सकाळी उरलेला अभ्यास कर. तर तो मामीला म्हणतो की मामी मला झोपच येत नाही. तर मामी म्हणते माझ्या शेजारी येऊन झोप. तसंच त्याला मामी तसंही सांगते की आज तुझे मामा बाहेरगावी गेलेले आहेत, त्यामुळं तू माझ्या शेजारी येऊन झोप. सूरज हा आपल्या मामीजवळ जाऊन झोपतो. आणि त्यानंतरनं त्या मामीमध्ये आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी होतात ज्या एका पती पत्नीमध्ये होतात. आणि पती पत्नीमध्ये होतात त्या मामी आणि भाच्यामध्ये त्या गोष्टी होतात. आणि त्या गोष्टीला लोक म्हणजे आता हे तुम्हाला ही घटना सांगतोय तर समजून जावं. गोमती आणि सूरज यांच्यातलं हे प्रेम प्रकरण संबंध असेच सुरू राहिले. आणि बरं लपून छपून बरेच दिवस हे असंच यांच्यामध्ये सर्व काही सुरू होतं. आणि ज्यावेळेस यांचे असे संबंध चालू असताना तर ती गोमती जी होती ते असं त्यांचं संबंध झाले की ती आपल्या भाच्यालाच म्हणजेच सूरजला की म्हणत होते की ह्या सगळ्या गोष्टी करून माझं खूप मन मोकळं होतं, हलकं होतं तुझ्यापाशी. आणि ह्या गोष्टी सतत म्हणजे वारंवार त्यांच्यामध्ये चालूच राहतात. हे दिवसांदिवस यांचं हे प्रकरण वाढूच लागतं. गोमती हे विसरून जाते की आपलं लग्न झालेलं आहे आणि जो समोरचा जो व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, तो आपल्या पतीचा भाचा आहे, म्हणजेच आपला पण भाचा आहे. आणि हे असं असताना आणि त्या मुलासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते. आणि तो मुलगाही बालिश असल्यामुळं, म्हणजे त्याला जास्त वय नसल्यामुळं बालिशपणा, हूडबुद्धी आणि ह्याच्यातनं तो नालायक मुलगा आता तोही ह्या मामीसंग लग्न करायला होकार देतो. आणि असं काही दिवस जातात. आणि मग ते काही दिवस असं चालू राहतं. आणि त्यांचं दिवस रात्र म्हणजे त्यांना दिवसही कळत नव्हता, रात्रही कळत नव्हती. ज्यावेळेस त्यांना वाटायचं त्यावेळेस ते गप्पा गोष्टी किंवा हे जे वाईट प्रकार आहेत ते करायचे. आणि त्यांना नात्यातलाही कुठलाही फरक देखील कळला नाही, ना भाच्याला कळला ना मामीला कळला. आणि असं असताना त्याचे एक्झाम संपले, पेपर संपले आणि सूरज आपल्या घरी जायला निघाला आणि आपल्या गावी जाऊन राहू लागतो.
डिसेंबर 2025 सुरू झाला आणि एके दिवशी श्यामसुंदर सैनी जो होता तो कामानिमित्त बाहेर गेला होता आणि तो नेहमी कामानिमित्त बाहेरच असायचा आणि तो अचानकपणे म्हणजे ह्यावेळेस आपल्या मुलांना पत्नीला ज्यावेळेस तो बाहेर जायचा त्यावेळेस तो सांगून जायचा आणि ह्यावेळेसच ज्यावेळेस आपल्या पत्नीला व मुलांना न सांगताच तो बाहेर गेला होता. रात्रीचे 10 वाजले तरी तो आला नव्हता आणि असं असताना 10 डिसेंबर असं म्हणजे तो दिवस होता आणि श्यामसुंदर सैनी यांचा मोठा मुलगा श्यामसुंदर यांचा मोठा मुलगा जो कृष्णकांत आपल्या वडील अजून घरी आलेले नाहीत. त्यांना काळजी लागते घरच्यांना आणि तो आपल्या वडिलांच्या मोबाईलवर कॉल करू लागतो पण वडिलांचा मोबाईल बंद येतो, कॉल काय लागत नाही आणि असं असताना सर्व कुटुंबांना काळजी लागून राहते आणि सर्व गडबडीत नक्की म्हणजे गडबडून जातात की आपले मालक नाही तर त्या 3 लेकरं गडबडून जातात आणि वडील आपले अजूनपर्यंत घरी कसे आले नाहीत, अजून यायला पाहिजे होते, आले नाहीत असं त्यांच्या मनात वेगवेगळे विचार असं कुणालाही बहुतेकदा वाटतं. गौतमीने सगळीकडे इकडे तिकडे तिच्या नातेवाईकांच्यात इकडे तिकडे फोन केले मात्र कुणीही सांगितलेलं नाही आणि काही जणांनी तुला तुझा नवरा कुठे गेलाय ते तुला माहीत नाही का, तुला घरी सांगून गेला नाही का, तर गौतमीने सांगितलंय की मला काय माहीत नाही आणि अजून ते घरी आले नाही, तिकडं आले असते तर नक्कीच कळवा आम्हाला असं म्हणजे हे स्टेटमेंटमध्ये. तर असं असताना पुढं श्यामसुंदर इकडे आला म्हणजे कोणीही कोणालाही ठाव ठिकाणा नव्हता आणि दुसरा दिवस उजडला. 11 डिसेंबर 2025 सकाळ झाली आणि काही लोक सकाळी फिरण्यासाठी माळ पहाड येथे फिरण्यासाठी जातात आणि त्यांना तिथं फिरत असताना त्यांना एक विचित्र गोष्ट आढळून येते की त्या ठिकाणी एक व्यक्तीची डेड बॉडी पडलेली आहे आणि आणि ही जी गोष्ट गोमती आणि तिच्या मुलांना कळते त्यावेळेस कळते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी येतात आणि बघतात तर ती श्यामसुंदर सैनी याचीच बॉडी असते आणि तिथं बार सळई बोक्साबोक्शी झालेलं ते वगैरे ते तिथं ते बार वगैरे पडलेले आहेत आणि रॉड पडलेले असताना गौतमी देखील जास्त रडत होती आणि एवढं सर्व काही करून झाल्यावर त्या ठिकाणी पोलीस वगैरे येतात आणि ठाणा अध्यक्ष सत्येंद्र सिंग असतात आणि अप्पर पोलीस अध्यक्ष वंदना सिंग असते आणि आपली टीम सोबत घटनास्थळावरती येतात आणि चौकशी सुरू करतात. नक्की श्यामसुंदर यांना कोणी मारलं आहे आणि कोणी मारलेलं असावं असे आजूबाजू लोकांना विचारपूस करतात आणि तेव्हा लोक सांगतात की श्यामसुंदर सैनी हे खूप साधे आणि सरळ व्यक्ती होते आणि फूल विकून ते जीवनयापन करत होते आणि त्यांचा परपंच चालवत होते आणि ह्यांची कुणाशीही दुश्मनी वगैरे असं काही नाही. ज्या ठिकाणी श्यामसुंदर सैनी यांची बॉडी पडली होती त्या ठिकाणी बॉडीजवळ रॉड, दगडी आणि विटा असे काही बरेचसे हे पडले होते आणि पोलिसांनी श्यामसुंदर सैनी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला मात्र श्यामसुंदर सैनीला या दुनियेतनं कोणी हटवलं व त्यांचा काटा कोणी काढला पोलिसांच्या डोक्यात तेवढाच तिढा असा म्हणजे चालू होता आणि पोस्टमॉर्टम करून झाल्यानंतरनं श्यामसुंदर ह्यांचा मृतदेह घरी परिवाराला देण्यात येतो आणि अंतिम संस्कार करण्यात येतो आणि हळूहळू 2-3 दिवस होतात, 2-4 दिवस होतात, 8 दिवस श्यामसुंदर सैनी
चा 13वा होतो, तरी देखील अजूनपर्यंत हे माहीत झालं नव्हतं की नक्कीच श्यामसुंदर सैनीला नक्की कोणी मारलं. श्यामसुंदर सैनीचा मुलं मात्र खूप उदास होते. मुलंही उदास राहू लागली आणि मुलांना आपल्या पित्याची, वडिलांची आठवण येऊ लागली आणि असं असताना गोमतीला देखील आपल्या पतीची आठवण, तेही नाराज. आणि असं असताना जवळपास 19 ते 20 दिवस झालं होऊन गेले तरी आणि 19-20 दिवस होऊन गेले तरी हे कोणालाच माहीत नव्हतं की श्यामसुंदरला कोणी मारलं. आणि जो श्यामसुंदरचा मोठा मुलगा असतो कृष्णकांत हा आपल्या रूममध्ये पडलेला होता आणि त्याच दरम्यान त्या कृष्णकांतला काहीतरी एक ऐकू येतं की तिकडून त्याच्या आईला कोणीतरी कॉलवरती म्हणत असतं की आता तरी माझ्या आणि आपल्या आईचा कॉल तो ऐकतो आणि त्या आईचा असा कॉल ऐकतो की आता तर माझा पतीही गेला आहे, आता तरी आपण लग्न करू शकतो. आणि असं असताना तो कृष्णकांत आपल्या आईचं हे बोलणं ऐकून लगोलगच पोलीस स्टेशनला जातो आणि सर्व प्रकार म्हणजे तिथं सर्व जसा घटनाक्रम घडलेला आहे, जसं कॉल आलेला आहे आणि आईचं म्हणणं आणि समोरनं अज्ञात व्यक्तीचं येणाऱ्या म्हणजे ह्याचं तो तिथं म्हणणं सांगतो. ते मोबाईलवर जे ऐकले त्यांनी तो सांगतो आणि तो सांगतो की माझी आई आणि माझ्या सर्व लहान आत्याचा मुलगा म्हणजे आत्याचा मुलगा माझ्या आईचे आणि आत्याच्या मुलाचे अनैतिक संबंध आहेत आणि ह्यांनीच माझ्या पित्याला मारल्याचा असा संशय दाट व्यक्त करतो. आणि पोलिस येतात आणि गोमतीलाही उचलतात आणि त्या सूरजलाही उचलतात आणि पोलीस स्टेशनला नेऊन दोघांनाही जाब विचारतात आणि ते खुनाची कबुलीही देखील देतात. आणि त्यांना हे असं असताना की आपल्या नात्यात काय आपलं नातं काय आहे, तो नालायक भाचा देखील, नालायक मामी देखील आणि शात गेला तो फक्त आपल्याच म्हणजे त्या मुलांच्या डोक्यावरचा हात गेला, म्हणजे वडिलांचा एक आधार गेला, आधारस्तंभ गेला. आणि ह्या घटना म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागं तुम्हाला फक्त जागरूक करणे, कुठलीही अश्लीलता म्हणजे पसरवणे ह्या स्टोरीचा भाग किंवा ह्या चॅनलचा माध्यम नाही, तर फक्त तुम्हाला सावध करणे हाच तुम्हाला मुद्दा आहे. आणि ह्या गोष्टीतनं तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला ही घटना कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही घटना कुठल्या थराला नेऊन ठेवते आणि ह्या नात्यात म्हणजे ह्या घटनेत काय घडलेलं आहे तुम्हाला नक्कीच. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि मी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.